नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु यूट्यूब चॅनलवर. आणि आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, ज्या विषयामध्ये सध्या महाराष्ट्राची सगळीकडे चर्चा आहे. ज्या विषयाची, हे की नाही, विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. मग हा जो सीबीएसई पॅटर्न लागू करणार आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, त्याचं माध्यम काय असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या वयामध्ये मुलं आता सीबीएसई पॅटर्नला जाणार आहेत आपल्या इथं पहिलीला, तर त्या वयानुसार त्याचा अभ्यासक्रम त्यांना झेपावेल की नाही झेपावेल. कारण बऱ्याच पालकाचं म्हणणं असतं की स्टेट बोर्डपेक्षा सीबीएसई बोर्ड चांगला आहे. काही लोकांचं म्हणणं असतं की सीबीएसई बोर्ड किंवा सीबीएसईचा जो अभ्यासक्रम आहे तो अवघड आहे. मग नेमकं आपण काय केलं पाहिजे. प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तो याच्यासाठी की तुम्ही तुमच्या पाल्यासाठी जे निवडताय किंवा जे निवडलंय ते योग्य की अयोग्य. आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत की सर्वसाधारणपणे इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या सीबीएसई पॅटर्ननुसार आहेत, आणि मराठी मिडियमच्या ज्या शाळा आहेत किंवा सरकारी ज्या शाळा आहेत त्या सगळ्या राज्य म्हणजे स्टेट बोर्डनुसार चालतात. ठीक आहे, म्हणजे राज्याचा अभ्यासक्रम असतो त्यांच्यासाठी. मग आता सरकारने नेमकं सीबीएसई पॅटर्न लागू करून नेमकं काय साध्य केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे. पण हे सगळं पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की नुकताच नवोदय 2025चा रिझल्ट लागलेला आहे. आणि तुमच्या सगळ्यांना माहीत असेल की नवोदयची क्रेज किंवा नवोदयच्या म्हणजे याच्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून प्रत्येक पालकाची धडपड असते, मग तो शहरी असो का ग्रामीण असो. कारण नवोदयच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अगदी मोफत, तेही सीबीएसई पॅटर्ननुसार एकदम सुंदर असं शिक्षण मिळतं. आणि नवोदयचे विद्यार्थी आज आपण पाहिले असेल क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स असतील, मोठमोठे डॉक्टर इंजिनियर्स, अशा मोठमोठ्या हुद्द्यांवर नवोदयचे विद्यार्थी असतात. तर आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण नवोदयसाठी एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन क्लास घेत होतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातले विद्यार्थी होते. आपली यावर्षीची पहिलीच बॅच होती म्हणजे 2025च्या नवोदयची, आणि त्याच्यामध्ये फक्त 40 ॲडमिशन्स होते. या 40 पैकी इतका सुंदर रिझल्ट लागला आहे आपल्या बॅचचा. 40 पैकी जवळपास आत्तापर्यंत 11 मुलांचे फोन आलेत किंवा 11 मुलांनी काही त्याच्यातल्या फोटो पण आलेत आपल्याला की इतके सगळे विद्यार्थी लागेल. तर 40 पैकी नवोदयला ऑनलाईनला म्हणजे फक्त मोबाईलवरून मी सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 8 असं 2 तास फक्त त्यांचा अभ्यास घेत होतो, म्हणजे त्यांचं ट्युशन्स घेत होतो म्हणा. तर त्या ह्याच्यातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून घेत होतो. तर या सगळ्यातून जे मुलं लागले त्यांच्यापैकी जवळपास 11 मुलांचे मला आत्तापर्यंत मेसेज वगैरे फोन आलेत की लागले म्हणून. तर बघा, ही आहे नंदिनी विनोद आसळकर, जी की यवतमाळ जिल्ह्यातून आहे. त्याचबरोबर ही आहे भाविका निवृत्ती महाले, ही सांगलीमधून आहे. त्यानंतर विशाखा मनोज दरोडे, ही सुद्धा यवतमाळमधून आहे. प्रज्वल विश्वास गपत, हा रायगडमधून आहे. आणि कृष्णा आसळकर, तर हे कृष्णा आणि हे जे आहे नंदिनी, हे दोघेही जण यवतमाळमधून लागलेले आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे त्यांचे सर जे आहेत तिथले नितीन डहाके सर, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, त्यांनी सुद्धा यांच्यावर भरपूर मेहनत घेतलेली आहे. मी जे होमवर्क द्यायचो किंवा जे पेपर द्यायचो ते सोडून घेणं करणं, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यानंतर यवतमाळमधून आहेत. आणखी बरेचशा जणांचे फोटो वगैरे सगळं आलेलं आहे आपल्याकडं. तर या सगळ्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीची बॅच आपण 20 जूनला चालू केली होती, आणि 20 जून ते फक्त 15 जानेवारीपर्यंत बॅच चालली. इतक्या कमी कालावधीमध्ये आपण त्यांना सगळ्यात चांगलं शिक्षण देऊ शकलो. पैसा हा शिक्षणातली अडथळ किंवा अडचण ठरू नये म्हणून आपण हे सगळं चालू केलं होतं, आणि इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. 41 विद्यार्थी झाले होते. त्याच्यापेक्षा मग त्याच्यातून एवढे चांगले विद्यार्थी लागणं, आतापर्यंत 10-11 जणांचे रिझल्ट आले आहेत. आणखी 2-4 जण त्याच्यामध्ये वाढतील. सगळ्यात महत्त्वाचं सांगायची गोष्ट अशी की हे सगळे विद्यार्थी खेड्यापाड्यातील आहेत, जिथं ट्युशन्सच्या क्लासेसच्या सोयी नाहीत, अशा ठिकाणचे आहेत. विशेष म्हणजे यातले कित्येक विद्यार्थी अगदी मोफत होते, म्हणजे ज्यांच्याकडून आपण पैसे सुद्धा घेतले नाही. कारण आपण पहिलेपासून सांगतो की गोरगरिबांच्या शिक्षणात पैसा अडथळा ठरू नये, आणि म्हणून ही बॅच होती. एवढंच सांगायचं होतं की हे सगळे मुलं लागले. आणि आत्ता सध्या नवोदय, संपूर्ण नवोदयची 2026ची बॅच आपण चालू केलेली आहे. ही बॅच चालू झाली मार्च महिन्यामध्येच आपण ही बॅच चालू केली, कारण गेल्या वर्षी आपल्याला वेळ कमी पडला होता. आपल्याला 200 सराव पेपर घ्यायचे होते, पण आपले 152 जवळपास टेस्ट आणि पेपर झाल्या. म्हणजे आपण 48 पेपर्स मागे राहिलो होतो. 200 घेणार होतो, आपलं टार्गेट पूर्ण झालं नव्हतं. यावर्षी 200 पेपर व्हावेत म्हणून आपण आधीच बॅच चालू केली. ज्याला कोणाला ही जर बॅच घ्यायची असेल तर 88 30 37 0068 दिनेश सरांचा नंबर आहे. याच्यावर रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, किंवा विदाऊट रजिस्ट्रेशन कोणालाही ॲडमिशन मिळणार नाही, कारण आपण मोजके मुलं घेत असतो. म्हणून जर कोणाला 2026च्या बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता राहिला मूळ मुद्दा की सीबीएसई पॅटर्नचं नेमकं काय भानगडे बाबा. तर सीबीएसई पॅटर्न हा शासनाने राबवलेला एक उपक्रम म्हणा, किंवा शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये जी काही गळती लागलेली आहे, किंवा मराठी माध्यमांच्या शाळा ज्या काही विद्यार्थी संख्या कमी होत आहे, तर त्याच्यावरचा एक उपाय म्हणून केलेली एक उपाययोजना आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की फिनलंड सारखा देश असेल किंवा अमेरिकेसारखे देश असतील किंवा इतर प्रगत जपान सारखे देश असतील, तर या देशांमध्ये
प्री प्रायमरी स्कूल किंवा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की पहिलीच्या आधीचं जे शिक्षण असतं ना, KG1 KG2 KG3 असलं कोणतंही शिक्षण या देशांमध्ये उपलब्ध नाही. इथं वयाची 7 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही. म्हणजे फिनलंड सारखा जो देश आहे, जो जगात शिक्षणामध्ये 1 नंबरला आहे, त्या देशामध्ये 7 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिथल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही. आणि त्याच्यानंतरही त्यांना 10वी पर्यंत कोणत्याही प्रकारची परीक्षा नसते. परीक्षा नसते म्हणजे काय असते तर 10 मुलांचा एक ग्रुप असतो, त्यांच्यावर एक शिक्षक असतो आणि तो शिक्षक त्यांना पुढचे 5-7 वर्ष कंटिन्यू एकच शिक्षक त्या 10 मुलांना मार्गदर्शन करतो. शिकवतो असं म्हणत नाही बरं का मी, मार्गदर्शन करतो. तो 24 तास त्याच्यासोबत असतो, त्याला दुसरं कोणतंही काम नसतं. मुलांचा इंटरेस्ट कशात आहे, लहानपणापासून शाळा क्रिएटिव्ह आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य ठेवलं जाते. मग मुलं ज्याच्याकडे आकर्षित होतील त्या गोष्टीमध्ये त्याला विकसित करणे हे त्याचं काम असतं. पुढचे किमान 4 ते 5 वर्ष एकच शिक्षक तिथपर्यंत जातो आणि मग नंतर मग हळूहळू काय होतं, त्यांची शिक्षकांची संख्या, मार्गदर्शकांची संख्या त्यांच्या इंटरेस्टनुसार वाढवण्यात येते आणि त्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा नसते. अशा पद्धतीने तिथल्या विद्यार्थ्यांचं ब्रेन डेव्हलप केलं जातं त्या म्हणजे त्याचा इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये आहे किंवा ज्या विषयात आहे त्या विषयाच्या संबंधानं. आता मुळात भारतामध्ये जर CBSE पॅटर्न पहिलेपासून लागू आहे, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रत्येक राज्यात स्टेट बोर्ड्स आहेत, पण महाराष्ट्रामध्ये जर CBSE पॅटर्न लागू झाला तर नेमकं काय होणार आहे. तर पहिली गोष्ट आपल्या इकडं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांना जोडून प्री प्रायमरी म्हणजे पहिलीच्या आधीच्या KG1 KG2 ज्याला म्हणतो आपण LKG UKG अशा कोणत्याही शाळा नाहीत. अंगणवाडी आहेत, पण त्या अंगणवाडीमध्ये फक्त खाऊ शिजवून देण्यावर भर आहे, तिथं कोणत्याही प्रकारचं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात नाही. इव्हन अंगणवाडीतल्या मुलांना 10 पर्यंत उजळणी आणि ABCD सुद्धा यायची सोय सध्या तरी अजून नाही, कारण त्यांचा तसा कोणता सिलेबस नाही आहे, कोणता अभ्यासक्रम नाही आहे. जसं KG1 KG2 किंवा LKG UKGला जसा अभ्यासक्रम असतो 1-2 वर्षाचा, प्ले ग्रुपपासून 3 वर्षाचा म्हणजे पहिलीत जायच्या आधी 3 वर्षाचा अभ्यासक्रम खाजगी शाळांमध्ये उपलब्ध आहे. तसं आपल्या अंगणवाड्यांमध्ये सिलेबस वगैरे काही उपलब्ध आहे का? मुळीच काही उपलब्ध नाही आहे. कोणतेही शिकवण्याचं बंधन, जबाबदारी काहीच नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट मुलं जेव्हा 6 वर्षाची होतील आणि पहिलीला येतील आणि पहिलीला आल्याबरोबर CBSEचा अभ्यासक्रम, तर याच्यामध्ये बऱ्याच मुलांना याच्यामध्ये न्यूनगंड तयार होऊ शकतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जसे फायदे आहेत अभ्यासक्रमाचे की या अभ्यासक्रमामध्ये काय स्टेट बोर्डपेक्षा वास्ट आहे, स्टेट बोर्डपेक्षा डीप आहे, म्हणजे जास्त अभ्यास आहे, त्याच्यामुळे मुलं जास्त हुशार होतील, अशी जी एक संकल्पना आहे ती संकल्पना राज्यातल्या स्टेट बोर्डला लागू करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की त्याच्या आधी त्या पहिलीच्या वर्गाच्या आधी किमान 2 वर्ग असावेत आणि तिथं फाउंडेशन म्हणजे बेसिक पद्धतीनं अभ्यासक्रम असावा आणि तो अभ्यासक्रम त्यांना शिकवला गेला पाहिजे, तरच मग त्याला CBSE पॅटर्न लागू केला पाहिजे. जर असं नाही झालं तर तुम्ही आत्ता पाहिलं असेल, आपण बऱ्याच ठिकाणी बातम्या पाहतो की 3रीच्या 5वीच्या मुलांना हृदयरोग सारखे किंवा हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार, मानसिक आजार गंभीर, त्याचबरोबर अभ्यासाच्या ताणतणावामुळे त्यांची शारीरिक प्रकृती ढासळणे, अभ्यासाच्या तणावामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधी होणं, जसं की मधुमेह असले, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हा सगळा खूप मोठा ताणतणाव आहे. पालक वारंवार मुलांकडून स्वप्न मोठी पाहत आहेत, त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त अभ्यास करायला लावत आहे. मुलं एक प्रकारची रोबोटिक होत आहेत. मग अशा वेळेला जर CBSE पॅटर्न डायरेक्ट लागू केला आपण तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा पाहायला मिळतील. फायदा तर भरपूर आहे. CBSE पॅटर्नमध्ये अभ्यासक्रम स्टेट बोर्डपेक्षा जास्त आहे, वास्ट आहे आणि डीप आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होईल, विद्यार्थ्यांचं ज्ञान नक्कीच वाढेल. पण ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण तितकं तयार केलेलं आहे का? म्हणजे जर समजा आपण एखाद्या ठिकाणाहून आपल्याला पाणी न्यायचं आहे आणि तिथं आपल्याला एका वेळेला 10 लिटर पाणी मिळू शकते आणि ती आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला 10 लिटर पाणी मिळणार आहे. पण 10 लिटर पाणी मिळवण्यासाठी आपल्याकडे 10 लिटरची टाकी, डब्बा काही आहे का पिंप, तो 10 लिटर सामावून घेण्या इतपत आहे का मजबूत, हे खूप पाहणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याकडे आपला डब्बा, टाकी जे काय असेल ते साधन भांडं असेल आपलं 5 लिटरचं आणि आपण त्याच्यात 10 लिटर पाणी घेऊन जातो म्हटलं तर ते योग्य होणार नाही, आहे की नाही. अगदी त्याच पद्धतीनं CBSEच्या अभ्यासक्रमासाठी पहिलीला जी मुलं येतील ती मेंटली आणि फिजिकली त्या याच्यासाठी म्हणजे पूर्णपणे लायक आहेत की नाही, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. किंवा त्या पद्धतीनं त्यांची मेंटल ॲबिलिटी काय आहे, त्यांची फिजिकल स्ट्रेंथ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासून नंतर CBSE पॅटर्न आपण लागू केला पाहिजे. पण सध्या तरी आपल्याला असं दिसतंय की कोणीतरी म्हटलंय की आपल्याला CBSE पॅटर्न लागू करायचा आहे आणि आपण लगेच त्याच्यावर गेलो की ठीक आहे CBSE पॅटर्न लागू करा. पण डायरेक्ट तुम्हाला माहीत असेल ज्यांच्याकडे इंग्लिश मिडियमच्या शाळेत त्यांना माहिती आहे KG1 KG2 मध्ये मुलांना म्हणजे पहिलीला जाण्याच्या अगोदर पूर्ण ABCD येते, बऱ्याच पद्धतीनं 1 ते 100 पर्यंतची उजळणी येत असेल, 1 2 3 किंवा जे काय असेल ते येतं आणि मग त्याच्यानंतर CBSE पॅटर्न त्यांना पहिलीला असतो. आता ही मुलं डायरेक्ट खेड्यातली म्हणजे अगदी
अक्षर ज्ञान नसलेली 1, 2 A to Z असं काहीही न येणारी डायरेक्ट मुलं पहिलीला येतील आणि CBSE पॅटर्ननुसार शिकतील तर त्यांना अडचणीचं होणार आहे. म्हणून शासनाने CBSE पॅटर्न जरूर लावावा, 100% त्याचा फायदा होणार आहे. पण तत्पूर्वी मुलांना पहिलीच्या आधी काहीतरी थोडंसं शिक्षण दिलं गेलं जावं, किमान 1 वर्षाचं तरी शिक्षण होऊ द्यावा आणि नंतर पुढच्या वर्षी CBSE पॅटर्न लागू करावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे CBSE पॅटर्नमध्ये स्टेट बोर्डमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे माध्यमाचा. CBSE पॅटर्न लावताना सगळे विषय आपण मराठीतून शिकवणार असू तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर इंग्लिशमधून काही विषय शिकवायचे असतील तर मात्र अवघड आहे, कारण लहान मुले फक्त मातृभाषेतूनच शिकतं. आजही परिस्थिती अशी आहे की CBSE पॅटर्नच्या किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधल्या मुलांना इंग्रजी फाड येते, म्हणजे बोलायला येतं, पण ज्ञान मात्र नसतं. कारण काय, ज्ञान आणि भाषा या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. इंग्रजी भाषा येणं आणि ज्ञान आत्मसात करणं या दोनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इंग्रजी भाषा म्हणजे ज्ञान असं पालकांची आज महाराष्ट्रातल्या समज झालेली आहे. ती समज अत्यंत चुकीची आहे. तुम्ही जर तमिळनाडूमध्ये गेले किंवा आंध्र प्रदेशामध्ये गेले किंवा दक्षिण भारतातल्या कोणत्याही राज्यात जा, ॲटोवाला मुलगा सुद्धा इंग्रजी फाड बोलतो. मग ॲटोवाल्या मुलाला जर एवढी फाड इंग्रजी येत असेल तर तो कलेक्टर असायला पाहिजे, डॉक्टर असायला पाहिजे, इंजिनियर पण नाही, तो ॲटो चालवतोय. म्हणजे इंग्रजी भाषा आली म्हणजे त्याला ज्ञान आलं तो खूप हुशार झाला असं मुळीच होत नाही. त्याच्यामुळं भाषेचा आग्रह करू नका, ज्ञानाचा आग्रह करा. ते ज्ञान मातृभाषेतून चांगलं मिळतं. म्हणून माध्यम मराठी असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलांना ते अभ्यासक्रम झेपला पाहिजे याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्या पद्धतीने मुलांना तत्परता किंवा मुलांना तसं तयार केलेलं असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता वेगवेगळ्या याच्यात बारकाईनं सूचना, याचा सिलेबस किती असणार आहे, काय, याच्यावर एक डिटेल व्हिडिओ आपण अभ्यासक्रमाचा आणि नेमकं कसं अंमलबजावणी होणार आहे, काय करणार आहे शासन यासाठी, त्याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. तर तुम्हाला जर माझी आजची माहिती आवडली असेल तर निश्चितपणाने सांगतो की ATM गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर नवोदयचे विद्यार्थी असतील तर परत एकदा सांगतो की ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. आणि या ॲपमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर 88 30 37 0068 या दिनेश सरांच्या नंबरवर कॉल करा, तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमच्या मुलाचं भविष्य सुकर करा. आता ह्या सगळ्या ज्या मुलांना नवोदयच्या रिझल्टमध्ये जे यश मिळालं त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.